मी आणि युग सकाळीच भाजी आणायला गेलो होतो, कारण आज सांबार बनवायचं होतं. पण सांबारला लागणारी शेवग्याची शेंग काही आम्हाला मिळालीच नाही, तर एवढ्याच भाज्या घेऊन आम्ही रिटर्न आलो. मग काय जेवढ्या अवेलेबल भाज्या आहेत त्या कट केल्या आणि डाळीसोबतच शिजायला घातल्या. डाळ शिजत आहे तोपर्यंत जे फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं पीठ होतं त्याला व्यवस्थित असं मिक्स करावं म्हटलं. तर हे बघा, पीठ एवढं फुगलेलं आहे. त्यामध्ये मीठ घातलं आणि त्याला एकसारखं मिक्स करून घेतलं. बॅटर जास्त घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा थोडंसं मिक्स केलं. त्यानंतर इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं आणि त्यावरती हे सर्व मिश्रण टाकून घेतलं. युगचं काय आपलं मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते, तशीच तो आजही करत होता. एक साईडला डाळ आणि एक साईडला इडली असं दोन्ही सोबतच चालू होतं. तर 10 मिनिटांनी इडली, हे बघा आपली इडली तयार झाली आहे आणि डाळही व्यवस्थित शिजलेली आहे. आणि इडलीसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा मी नंतर बनवून घेतली. त्यानंतर सांबार बनवायची सर्व तयारी करून घेतली. आज मी असं ठरवलं होतं, बाहेर इडलीसोबत जे सांबार भेटतं अगदी तसंच सांबार मीही घरी बनवून दाखवेल. पण कशाचं काय, त्यासाठी लागणारं साहित्य तर भेटलंच नाही. आणि मेन म्हणजे सांबारसाठी लागणारी चिंच, माझ्याकडे घरून आणलेल्या ज्या चिंचा होत्या त्या खराब होऊन गेल्या. मग काय आहे त्या साहित्यातच सांबार बनवलं, पण त्यामध्ये एक जुगाड केला. चिंचेच्या ऐवजी थोडंसं लिंबू घातलं. अगदी चिंचेसारखी चव काही आली नाही, पण ठीक आहे. माझे पप्पा म्हणतात, अन्न हे पूर्णब्रह्म आहे, त्याला नावं न ठेवता खायचं. तर मग नावं न ठेवता जसं आहे तसंच सांबार खाल्लं. बाय.